बोललो बाबा व्हरायटी एवढी आहे की मी काय घेऊ हेच समजत नाही. एकदम मम्मीला घेऊन आलो पण रेट किती 600. नको बाबा. मी ना आज नांदेडला आलेलो आहे तर देंडे हॉस्पिटलसाठी. ते मी येताना मी खूप प्रयत्न केलो ब्लॉग बनव बसमध्ये इकडे. मला हिंमत होत नव्हती. बस स्टँडपेशी असो की रेल्वे स्टेशनपेशी असो की नांदेडहून अखेरला आहे ना मी हॉस्पिटलमध्ये आलो आणि तिथे सुरू केलो. खूप जण मला लोकांना बघत होते. मी असं माईक लावलेलं आहे. सगळे विचारत होते मला ऑटोमध्ये असो की कुठे की तू ब्लॉगिंग करतो का. एक मला मी माझ्या गलीतून यायचो होतो. त्याने पण म्हणला की तू ब्लॉगिंग करतोस का. मग मला खूप चांगलं वाटलं ते ऐकून. आता मी थोडंफार हिंमत करायलो. मी तिथं आलो बघा 1 तास झालेला. आता थोडा ब्रेक झालेला आहे. ब्रेकमधून त्यांनी जेवायला गेलेले सर ते. आता 1 घंट्यात आले की माझं ट्रीटमेंट होते. माझं झाले की मी आता निघतो. मला आज जायचं पण 2-3 जागी शॉपिंगलाही जायचं आहे. ते करून तुम्हाला मी भोकरला जाईल. आता आमचं भोकर पण बंद आहे. नंतर तुम्हाला दाखवतो काय काय चालू होणार आहे काय नाही. आता खूप हसू पण यायलं आहे. आणि मला असं वाटते आज पाऊस पडते. मी भिजतो वाटायला आज. कारण मी आज आंब्रेला पण नाही आणला. विसरला आंब्रेला. आवड आहे बघा माझा आज खूप. माझा आता म्हणजे कार चेंज केलेला आहे. डबल मला शनिवारी बोलवलं. आता मला डबल शनिवारी यायचं आहे. आता मग हे काम झालं. आता मी आहे ना इथं कॅन्टीनमध्ये मला दाल खिचडी खूप आवडते. ती खाईल नाही तर बाहेर जाऊन खाईल. बघू आता बाहेर गेल्यानंतर ऑटो भेटला तर मी डायरेक्ट डीमार्टलाच जाईल. डीमार्टला गेल्यानंतर तुम्हाला दाखवते. तिथं तर थोडंफार मजा येईल. हे मेडिकलमध्ये दाखवण्यामध्ये काय जास्त मजा येत नाही. हे पायऱ्या दमादमान. आता माझी पण थोडंफार मजा करायला चालू करतो. थोडंफार एन्जॉय मजा केलं तर अजून थोडं कॉमेडी ती आली की व्ह्यूज ते जास्त येतात ना. असं म्हणतात की काही बोर होऊ नये. हे बघा काय हॉस्पिटल डेंटल हॉस्पिटल नांदेड विष्णुपुरीच्या साईडला आहे बघा ते हॉस्पिटल. आता माझं झालं कॅन्टीन क्लास जायची आता इच्छा नाही. डायरेक्ट जाईल आता ह्याला डीमार्टला. ब्लॉग म्हणून लागलो. हा भारी आहे. मागं तिला कोणती युनिव्हर्सिटी आहे. मेडिकल इन्स्टिट्यूट मराठवाडा इन्स्टिट्यूट झाला असेल रे. कोणी पॅक्सनचं झालं नाही ना. हे ग्रामीण कॉलेज. कधी थोडं ऑटोचाही ब्लॉक घेतलं चालतो. आज नांदेड बंद आहे वाटते ना. चालू आहे डीमार्ट बंद राहून आहे बस. मी आता आलो डीमार्टला. बघू तर डीमार्ट चालू आहे की नाही. आज नांदेड बंद आहे म्हणाले खूप जण. तर डीमार्टला आता आलो. बघू काय होते काय नाही. हे पीआर प्लस डीमार्ट आहे. दोन्ही पण मिक्स आहे. बघू काय काय होते काय काय नाही. इथे पीआर आहे वर डीमार्ट आहे. कसं दिसायला छान वाटायला. पोट कमी करावं लागते. डिमांड मध्ये आल्यानंतर आहे ना शॉप बी खाल्याशिवाय मनच नाही लागत. मध्ये शूटिंग चालू नव्हती म्हणा. कॅमेराची शूटिंग नव्हती म्हणून मी काही शूटिंग काढले नाही. बाहेर आलो. टेन्शन आलंय की इथून झुडिओला कसं जाऊ. ऑटो भेटत ते की नाही हे कळत नाही. आधी खातो मग बोल. तिथे भेळ आहे ते भेळ खातोय मी. देव दर बरोबर. डीमार्ट पासून मला ऑटो भेटत नव्हता. आता भेटला तर जुडिओला आलो. तिथं अर्ध्या रस्त्यातून चलत आलो. आता हे माझा जुडिओ इथेच आहे.
व्हरायटी एवढी आहे की मी काय घेऊ हेच समजत नाही. एकदम मम्मीला घेऊन यावं लागते. मग मम्मी मस्त घेऊन देते. हे एकटं समजतच नाही, हे नको ते नको. त्यापेक्षा मम्मी आली ना, मग बेस्ट आहे बाबा. नेक्स्ट टाइम आहे ना, मम्मीला घेऊन येतो. कसा दिसतोय शर्ट? अरे माझे कधी आवडते शर्ट कुठे गेले? शर्ट्स होते रे इथं. हे कसं आहे? रेट किती? 600? नको बाबा. 400 पण घ्यायचे. 400 नाही तर 500. ब्रँड टू ब्रँड. अरे मित्र पाहिजे होतं रे. मित्र झाले की थोडं कॉमेडीची करायला मजा येते. मित्रच नाही. ते श्रीधर येतो मला, ते आला नाही. नाही ते उद्या येतो मला आता ना. कलर मध्ये लय कन्फ्यूज आहे रे बाबा मी. मला कलर समजत नाही कोणते घेऊ काय नाही. मला एकदा नेक्स्ट टाइम या, मग मला कलर सांगा कोणते घेत जाऊ. हे सेमच दिसायला. हे कसं आहे? एम साईज भेटला भेटले. कसं आहे बघू, घालून बघूत नाही. हे बघा, हे कसं आहे मला सांगा. नेक्स्ट टाइम मला सजेस्ट पण करत जा की कोणते कपडे घेत जा कोणते नाही. मला तुम्ही आहे ना, कमेंटमध्ये मला सजेस्ट करा की माझ्या कोणते ड्रेस चांगले आहेत. मी तुम्हाला दाखवले त्यापैकी. थोडंफार मला नेक्स्ट टाइम सांगायच पण नाही कोणते ड्रेस जाऊ काय नाही. हे कसं आहे सांगा. गेलो होतो 800 रुपयाचे घ्यायला, घेऊन आलो 2000ची. बोललो बाबा. हॅलो गाईज, ब्लॉग मला कालच एंड करायचा होता, पण थोडा इश्यू झाला की माझा मोबाईल स्विच ऑफ पडला. त्यामुळे मी काल ब्लॉग पण करू नाही शकला. आणि बस स्टॉपला गेलो, तिथे माझी बस आली नाही म्हणून मी तिथून गेलो रेल्वे स्टेशनला. संध्याकाळी 7ला होतं म्हणून. तर तिथे गेल्यानंतर समजलं की ती पण खूप लेट आली. 9-9:30 वाजता लेट ट्रेन आली. त्यामुळे माझा मोबाईल पण स्विच ऑफ होता. त्याच्यामुळे मला व्हिडिओ काय काढता आले नाही. मग रात्री 10 वाजता घरी आलो, डायरेक्ट झोपीच गेलो. म्हणून एंडचा ब्लॉग मी आत्ता करतोय. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.